नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या YouTube चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहतो 26 जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम मान्सून बाबत अपडेट जरा पाहिले. मान्सूनने आज पश्चिम भागात जो असेल आणि पूर्व भागात या दोन्ही टोकाला कोणतीही प्रगती केली नाही. काल ज्या ठिकाणी मान्सून दाखल झाला तो म्हणजे गुजरातचा दक्षिण भाग असेल, सुरत वलसाड नवसारी, याचबरोबर मध्य प्रदेशचा मध्यवर्ती भाग, छत्तीस असेल, याचबरोबर बिहारमध्ये ज्या ठिकाणी मान्सून दाखल झाला त्याच ठिकाणी सध्या स्थित आहे. याचबरोबर येणाऱ्या काही दिवस मान्सून पश्चिम बाजूला त्याच ठिकाणी राहण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त पूर्व बाजूचा जर विचार केला तर पूर्व बाजूला मान्सून हा अतिशय संथ गतीने येणाऱ्या 2 ते 3 दिवस वाटचाल करण्याची दाट शक्यता आहे. मात्र काही अंशी मान्सून या ठिकाणी ब्रेक लागलेला पाहायला मिळत आहे. मात्र राज्यामध्ये मान्सून हा सर्व दाखल झालाय, संपूर्ण महाराष्ट्र व्यापलाय. राज्याचा जर विचार केला तर राज्यामध्ये मान्सून जरी दाखल झाला असला तरी सार्वत्रिक किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस सर्व ठिकाणी पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी ढग तयार होतात त्याच ठिकाणी आपल्याला मुसळधार, काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय व काही बाकीचे असे ठिकाणे आहेत त्याच्यामध्ये मुंबई असेल, ठाणे असेल, सांगलीचा बहुतांश भाग असेल, सोलापूरचा मध्यवर्ती भाग असेल, याचबरोबर सातारा असेल, पुणे असेल, या ठिकाणीही आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. तसेच विदर्भ असेल, याचबरोबर विदर्भामध्ये एक ट्रफ रेषा आहे, तसेच एक सर्क्युलेशन आहे. या सर्क्युलेशन प्रभावामुळे पश्चिम विदर्भामध्ये चांगल्या प्रतीत पाऊस पाहायला मिळतो. आज रात्रीही सोलापूर असेल, पुण्याचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर साताऱ्याचा पूर्व भाग असेल, धाराशिव असेल, लातूरचा दक्षिण भाग असेल, बीडचा भाग असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम सिस्टम प्रणाली वाऱ्याच्या दिशानुसार जर पाहिला, राजस्थानचा जो पश्चिम भाग असेल म्हणजे पाकिस्तानचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी सर्क्युलेशन आहे. याचबरोबर विदर्भाचा भाग असेल या ठिकाणी सर्क्युलेशन आहे आणि दुसरी सर्क्युलेशन आहे ती म्हणजे अंदमान निकोबारच्या उत्तरेला या ठिकाणी सर्क्युलेशन बनण्याची दाट शक्यता आहे. आता याच्या प्रभावामुळे मान्सून चांगल्या पद्धतीचा होण्याची दाट शक्यता, ज्याला बंगालचे उपसागर सर्क्युलेशन तयार होणार आहे त्या सर्क्युलेशन प्रभाव राज्यावरतीही पाहायला मिळण्याची शक्यता. कारण येणाऱ्या काही दिवस म्हणजे जवळपास 26 असेल, 27, 28 राज्यात कमी पाऊस पाहायला मिळेल. काही पर्टिक्युलर एरियामध्येच आपल्याला जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल, अन्यत्र मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. मात्र जसा जून महिना संपत जाईल त्यावेळेला मात्र राज्यामध्ये मुसळधार स्वरूपात पाऊस आपल्याला विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर जुलै महिन्याचा जो सुरुवातीचा आठवडा असेल या सुरुवातीच्या आठवड्यामध्येही चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट आणि आज रात्री पावसाचा अंदाज जर पाहिला, कोकणाचा रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग असेल, साताऱ्याचा घाटमाथ्याचा भाग असेल, रायगडचा दक्षिण भाग असेल, या भागात ढगांची व्याप्ती पाहायला मिळते. या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबई असेल, ठाणे असेल, या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र ठाण्याचा जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळते. मुंबईमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जो पूर्व भाग असेल म्हणजे जत असेल, कवठेमहांकाळ, जत असेल, याचबरोबर उमदी, माडगाव, संख या ठिकाणी मेघगर्जनेसह काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. आटपाडीच्या उत्तर भागात पाऊस पाहायला मिळेल. साताऱ्याचा पूर्व भाग असेल त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर सोलापूरचा दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, अक्कलकोट असेल, याचबरोबर पंढरपूर, सांगोला या ठिकाणीही काही अंशी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. काल आपण या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस सांगितला होता, मात्र त्या ठिकाणी फक्त हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त करमाळा असेल, माढा असेल, बार्शी असेल या ठिकाणीही हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. पुण्याचा इंदापूर असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, याचबरोबर अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल, धाराशिव असेल, याचबरोबर बीडचा बहुतांश भाग या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. लातूरचा उत्तर भाग असेल, नांदेडचा मध्यवर्ती भाग असेल, हिंगोलीमध्ये मात्र आणि परभणी मात्र आज रात्री पावसाची शक्यता फार कमी आहे. ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. जालना, संभाजीनगर बहुतांश भागामध्ये जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त जगाच्या मध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बुलढाण्याचा उत्तर भाग असेल, चांदूर असेल, रेल्वे असेल या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. अकोल्यामध्येही पाऊस पाहायला मिळत आहे. वाशिमचा दक्षिण भाग असेल, अमरावतीचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या व्यतिरिक्त पूर्व बाजू जर पाहिला, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर असेल, यवतमाळचा पूर्व भाग असेल, चंद्रपूर असेल, या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे आज रात्री. तसेच नाशिकचा भाग असेल या ठिकाणीही पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र त्या ठिकाणी क्लिअर वेदर आज रात्री पाहायला मिळेल. येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये काही ठिकाणी ड्राय वेदर राहणार आहे, काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार व काही असे ठिकाण असेल त्या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. सर्वप्रथम मराठवाड्याचा विचार जर केला, मराठवाड्यात नांदेडचा कंधार, नांदेड, बिलोली, भोकर, मुदखेड, देवळा या ठिकाणी काही ठिकाणी 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, बाकीचे सराउंडिंग एरियाज आहेत म्हणजे अवतीभोवतीचे जे गाव असतात त्या ठिकाणी मात्र
हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. उत्तरेचा किनवट असेल, उमरखेड किनवटमध्ये मात्र ढगाळ वातावरण सॉरी ड्राय वेदर राहू शकतं. याच्या व्यतिरिक्त लातूरचा संपूर्ण जिल्हा, लातूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. हिंगोलीचा दक्षिण भाग, बसमत असेल आणि परभणीचा दक्षिण भाग, गंगाखेड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, उत्तरेचा संपूर्ण भागात ड्राय वेदर किंवा फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. जास्त जोरदार हिंगोली, परभणीत पाऊस नाहीये. जालना, संभाजीनगर हलक्या स्वरूपात पाऊस 1-2 ठिकाणी पाहायला मिळेल. अन्यथा मात्र फक्त ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त बीडचा दक्षिण भाग संपूर्ण असेल. आष्टी, जामखेड, केज, अंबेजोगाई हलक्या स्वरूपात पाऊस. धाराशिवचा संपूर्ण भाग हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ संपूर्ण भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. काही प्रमाणामध्ये ढगांची व्याप्ती पाहायला मिळू शकते, म्हणजे पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर वर्धाचा संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये आर्वी, कारंजा, सेतू, हिंगणघाट, समुद्रपूर या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. अन्यथा मात्र ढगाळवातावरण पाहायला मिळेल. अमरावती संपूर्ण जिल्हा असेल, धरणी, चिखलदरा, वाहतुकली, तिवसा हलक्या स्वरूपात पाऊस किंवा ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. अकोला संपूर्ण जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण, काही ठिकाणी फक्त ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता. बुलढाण्याचा विचार केला, सिंदखेड राजा, लोणार, चिखली हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. उत्तरेचं जर पाहिलं, उत्तरेला मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे. याच्या व्यतिरिक्त खांद्याचा विचार केला, जळगाव संपूर्णपणे ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. धुळ्याचा दक्षिण भाग असेल, साक्री, धुळे तालुका हलक्या स्वरूपात पाऊस. उत्तरेचा दोन्ही तालुके असतील, शिंदखेडा असेल, शिरपूर असेल, याचबरोबर नंदुरबारचा बहुतांश संपूर्ण जिल्हा या ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतं. एक दुसऱ्या स्वरूपात मात्र ढगांचं वातावरण तयार झाल्यानंतर हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. जोरदार किंवा मुसळधार पाऊस उत्तरेला पाहायला मिळणार नाही. याच्या व्यतिरिक्त नाशिकचा जर पाहिला, इगतपुरी, सिन्नर हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस. नाशिक, निफाड, येवला, चांदवड, चिंचोली हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सटाणा, कळवण याचबरोबर मालेगाव, नांदगाव ड्राय वेदर राहू शकतं. पेठ, सरगणा ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार केला, पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा, अकोले, संगमनेर जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल 1-2 ठिकाणी. कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव याचबरोबर पाथर्डी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कर्जत, श्रीगोंदा, नगर, पारनेर हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. पुण्याचं जर पाहिलं, पुण्याचा लोणावळा असेल, खंडाळा असेल, वडगाव असेल, जुन्नर, घोड, पोळ या ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच भोर असेल, दौंड, बारामती, इंदापूरचा काय भाग असेल हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. साताराचा संपूर्ण जिल्हा, महाबळेश्वरमध्ये जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. वाई, शिरवळ, फलटण, कोरेगाव, सातारा, कराड, पाटण, वडूज, दहिवडी या ठिकाणी जर पाहिलं, या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. संततधार स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. सांगली जिल्ह्याचा विचार केला, जत असेल, कवठेमहांकाळ, आटपाडी, मिरज, तासगाव, पलूस असेल, शिराळा, बत्तीस असेल, वाळवा असेल, याचबरोबर विट्याचा काय भाग असेल, या ठिकाणीही अधूनमधून ढगांचं वातावरण तयार होईल व हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे. काही ठिकाणी मात्र ड्राय वेदर ही पाहायला मिळण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. जसं सोलापूरचं पाहिलं, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, सांगोला या ठिकाणी संपूर्णतः ड्राय वेदर किंवा ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, माढा आणि करमाळा या ठिकाणी मात्र 1-2 स्वरूपामध्ये हलक्या स्वरूपाच्या नोंदी त्या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता. आज मात्र काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिलं, शावडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मात्र दक्षिणचा भाग जर पाहिला, राधानगरी, कागल, गडिंग्लज, आजरा या ठिकाणी मात्र ड्राय वेदर पाहायला मिळेल. याचबरोबर कोकणाचा विचार केला, कोकणाचा सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा, रत्नागिरी संपूर्ण जिल्हा, रायगडचा बहुतांश दक्षिण भाग या भागामध्ये अधूनमधून पावसाच्या हलक्या नोंदी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जो समुद्र सपाटीचा भाग, अतिसमुद्र भाग असेल त्या ठिकाणी मात्र काही वेळापुरता जोरदार स्वरूपाचा पाऊस 1-2 ठिकाणी पाहायला मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त ठाणे, मुंबई शहर याचबरोबर पालघरचा दक्षिण भाग या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. जर पाऊस झाला तो फक्त काही वेळापुरता पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMD म्हणजे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासात राज्यात बहुतांश जिल्ह्यात त्या ठिकाणी येलो अलर्ट जारी केलाय. मात्र संपूर्ण ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही. सर्वप्रथम कोकणाचं जर पाहिलं, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूरचा घाटमध्ये भाग मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. सातारा मुसळधार पाऊस, याचबरोबर पुण्याचं पूर्व भाग असेल या ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. सांगली असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड असेल, पुण्याचा पूर्व भाग असेल, पश्चिम भाग असेल, तसेच नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, याचबरोबर सोलापूर असेल, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, याचबरोबर वर्धा आणि चंद्रपूर या ठिकाणी येलो अलर्ट आहे. या ठिकाणी लाइटिंग थंडरस्टॉर्म सहित काही ठिकाणी हलक्या, काही ठिकाणी मध्यम स्वरूप पाऊस IMD खात्याने व्यक्त केला. याच्या व्यतिरिक्त खान्देचे 3 जिल्हे असतील, जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार
मुंबई, ठाणे आणि पालघर या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही. मात्र काही असे ठिकाण असेल त्या ठिकाणी ढगांची दाटी वाढू शकते व हलक्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या YouTube चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.